बनावट कागदपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले। कोणाच्याही मान्यतेविना शासकीय निवासस्थानाचे वाटप केले। अधिकारी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या अनामत व घर भाड्यापोटी 14,02,708 रुपयांचा अपहार केला। या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अजय सिद्धराम वाघमारे राहणार सोलापूर याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलाय। हा प्रकार 1 नोव्हेंबर 2021 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत घडला। याबाबत उपकार्यकारी अभियंता मयूर महेंद्र अरोडा वय 29 राहणार तेलंगीपुरा जिल्हा यवतमाळ सध्या राहणार निर्मल रेसिडेन्सी MIDC सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। पोलीस सूत्रानुसार गुन्हा दाखल झालेला अजय वाघमारे सार्वत्रिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत, तर मयूर अरोडा हे उपकार्यकारी अभियंता आहेत। 1 नोव्हेंबर 2021 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत अजय याने पदाचा दुरुपयोग करून शासनाची दिशाभूल केली। कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपविभागीय अभियंता श्रीकांत गायकवाड, सहाय्यक संशोधन अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी राजशेखर जेऊरकर यांच्या पदनामाने कोणतीही मान्यता न घेता 9 शासकीय कार्यारंभ, जिल्हा प्रयोगशाळा, चाचणी अहवाल, पैसे भरून घेतल्याचे चलन अशी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणी पुढील तपास फौजदार पाटील करत आहेत। या कागदपत्रावर खोटी स्वाक्षरी, बनावट जावक क्रमांक, दिनांक नमूद असलेले आदेश खासगी ठेकेदार डोंगरेश संजय चाबुकस्वार राहणार A1 सुमंगल सोसायटी जुळे सोलापूर यांनी दिले। शिवाय शासकीय निवासस्थान वाटपाचे बनावट कागदपत्रे तयार करून या निवासस्थानाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वाटप केले। त्यांच्याकडून अनामत व घर भाड्यापोटी मिळालेले 14,02,608 रुपये शासनाकडे जमा न करता स्वतःसाठी वापरून या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे।